नमस्कार सर्वांना, ट्रॅव्हल विथ स्वप्नालीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपली आताच हम्पीची ट्रिप संपलेली आहे आणि त्याच्या व्हिडिओ पण पूर्णपणे पोस्ट नाही केले तर लगेच दुसरी ट्रिप चालू झालेली आहे। आणि ही आपली ट्रिप आहे मथुरा, वृंदावन, बरसाना या 3 जागेची आपली ट्रिप आहे। तर आपण आज त्याला सुरुवात करणार आहे। तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कल्याण ते मथुराला आपण कसं पोहोचणार आणि काय काय आपल्याला म्हणजे आहेत अवेलेबल तिकडे पोहोचण्यापर्यंत, गाडीचं नाव वगैरे, तिकीट प्राइस वगैरे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। आता मी ओला बुक करते आणि मग जाते मी डायरेक्ट तुम्हाला स्टेशनवरती गेल्यावर भेटेल। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 8 वाजून। तर आता ना मी रेल्वेमध्ये बसले आणि कसा येऊन गेल्या आणि आम्ही जेवण वगैरे केले आणि ना तुम्ही पण रेल्वेमध्ये बसताना तुमचा ना नंबर वगैरे बघतचा काय आहे। तर आम्ही चुकून वेगळाच नंबर बघितला आणि एकदम पुढे गेलतो। तर वापस रेल्वे आली तेव्हा समजलं की आमचा हा नंबर नाही आहे। तर मागे पळत आलो आणि तेव्हा आम्हाला भेटली। तर आता जेवण वगैरे झालंय। तर आता याच्यानं कचरा येऊन गेला। आता येईल तो नाशिक रोड। तर तेव्हा जर शूट करायला भेटलं तर तुम्हाला दाखवेल, नाही तर डायरेक्ट आपण आता सकाळीच भेटूया आणि ट्रेनबद्दल पण माहिती मी तुम्हाला नंतरच देईन। तर आता सकाळ झाली आहे आणि आम्ही उठले मी आणि रात्री खूप लवकर झोपले। तर आता आपण ना मध्य प्रदेशमध्ये आहेत। आताच इटारसी जंक्शन पार केलं आहे आणि ही रेल्वे ना ही पंजाब मेल आहे आणि ही कल्याणपासून ना 8:30 वाजता धावते आणि CSTला ती 6 वाजताच उभं राहते। CSTपासून ही रेल्वे आहे। तर आता इटारसी जंक्शन पार केलं आहे आणि ही रेल्वे खूप जुनी 1989ची रेल्वे आहे, ब्रिटिशांच्या काळातली आणि अजून पण ही खूप भारी आहे आणि तिथलं सगळं जे काम केलेलं नाही सगळं नवीन आहे आणि वॉशरूम पण खूप स्वच्छ आहे। मिलेगा भैया, राजमा चावल, वेज बिर्याणी, वेज पुलाव। मी फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर केलं होतं झोमॅटोवरनं आणि खूप चांगली टेस्ट होती। तर मी तुम्हाला पण सांगते कसं ऑर्डर करायचं। तर सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरमधून झोमॅटो ॲप डाउनलोड करायची। त्याच्यानंतर ॲपमध्ये गेलं की तिथे समोरच आपल्याला फूड ऑन ट्रेन ऑप्शन दिसते। इथे आपल्याला ट्रेन नंबर किंवा ट्रेनचं नाव किंवा PNR नंबर भेटतो आपण ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर। तो PNR नंबर टाकलं की आपल्याला ते ऑप्शन येतात की कोणत्या कोणत्या स्टेशनला आपल्याला भेटू शकतं जेवण आणि काय काय पदार्थ आहे ते सगळ्याला आपल्याला ऑप्शन येतात। आणि आपल्याला जर ऑनलाईन तुम्ही बुकिंग केले असेल तर तुम्हाला सीट नंबर वगैरे टाकायची काहीच गरज नाही। फक्त PNR नंबर टाका आणि तुम्हाला डायरेक्ट जेवण ते तुमच्या ना सीटवरती आणून देतील। आणि क्वांटिटी पण खूप चांगली होती आणि टेस्ट पण खूप चांगली होता आणि आम्ही याच्या अर्धा तास आधीपासून ते रायडर तिथं येऊन बसले होते। आणि ह्या ट्रेनमध्ये ना एक खूप भारी गोष्ट म्हणजे इथं सारखी ना इथला स्टाफ साफसफाई करायला येत होते। तर आपण आता मथुराला पोहोचलेलो आहेत आणि ट्रेन होती 6:45ची। तर 7:30 वाजून गेले ट्रेनला आणि खूप लेट झाला आणि ट्रेन खूप भारी होती, खूप स्वच्छ होती, पंजाब मेल होती। तर आता इथे टॅक्सी वगैरे बघतोय आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते काय। तर आता इथं खाली वगैरे उतरू मग मी डिटेलमध्ये तुम्हाला पोचल्यावरती तिथे स्टेवरती पोचल्यावरती डिटेलमध्ये सगळी तुम्हाला मी माहिती देईल। तर आता ना आम्हाला ना रिक्षा भेटली आहे की आम्ही स्टे करतो तिथे आणि त्यांनी ना आम्हाला 100 रुपये रेंट सांगितले। तर तुम्ही पण ना तिथे स्टार्टिंगला उतरलं तिथे लगे विचारू नका, थोडंसं पुढे या, जिथे मथुरा जंक्शन लिहिलंय ना थोडंसं पुढे या, तिथे कमी बोलते ना, पुढे तुम्हाला 150, 200 वगैरे असं भाव सांगतील। तर तुम्ही थोडं पुढे या। आता तिथे पोहोचून मी तुम्हाला भेटते।
तर आता जस्ट मी इथे पोचलेले आहे आणि मी बाहेर शूट करणार होते, पण बाहेर खूप लोक आहेत म्हणून मी बोलले आतमध्ये शूट करते, कारण की सगळे बाहेर आहेत म्हणून बोलले मी इथं आतमध्ये येऊन शूट करते, सगळे बाहेर बसलेत तर आता मी इथे पोचलेले आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे माझा हा दुसरा स्टेट आहे. पहिला स्टेट तुम्ही बघितला, मी आधी कर्नाटकाला गेलते आणि कर्नाटकानंतर हा माझा दुसरा स्टेट आहे. आणि मला खूप भारी वाटते की जेव्हा हा वर्ष स्टार्ट होते 2026 स्टार्ट झाला आहे आणि मी माझी पहिली ट्रिप केली पण आहे आणि ती पण कुठे वृंदावन मथुरा ट्रिप केलेली आहे. आणि मी कधी विचार नव्हता केला की मी इथं येईल म्हणून. खूप भारी प्रवास, पण खूप भारी झाला. आणि तुम्हाला ट्रेनबद्दल माहिती सांगायची मला, तर ही जी ट्रेन आहे ना 1912पासून ही ट्रेन चालू आहे असं बोलतात. ब्रिटिशांच्या काळामध्ये ही ट्रेन चालू झाली ती पंजाब मेल म्हणून. आणि तेव्हा ह्या ट्रेनचा वापर ना नॉर्मली आपले कागदपत्र, सरकारी कागदपत्रांनी का त्याच्यासाठी ह्याचा वापर करायचे. आणि मग त्याच्यानंतर ना मेन आर्मीवाल्यांसाठी आणि कागदपत्रांसाठी ह्या ट्रेनचा वापर करायचे. पण त्याच्यानंतर मग ना प्रवासी पण वाढले बाकी, तर मग ही ट्रेन आहे ना रूट चालू ठेवला, ह्या ट्रेनचा रूट लगातार चालू ठेवला. आणि म्हणजे ही ट्रेन तेव्हापासून चालू आहे, ब्रिटिशांच्या काळापासून चालू आहे. पहिले ही ट्रेन ना स्टीम इंजिन असायचं ना, स्टीम इंजिन, त्याच्यानंतर डिझेल, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक, असे 3 ह्याच्यानुसार ही चाललेली आहे. पहिले स्टीम इंजिन, नंतर डिझेल आणि आता इलेक्ट्रिक म्हणून ही चालते. आणि खरंच ट्रेन खूप स्वच्छ होती. तुम्हाला मी इथे बाथरूम वगैरे सगळं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तिकिटाबद्दल माहिती सांगायची गेली तर आम्ही 3 AC केलं होतं आणि आम्हाला हे पर पर्सन 1700 रुपयाला पडले. आणि लोक ह्या ट्रेनबद्दल बोलायचे की खूप घाण ट्रेन वगैरे आहे, बट असं काहीच नाही झालं. मी हम्पीला गेलते ना, हम्पीला जी ट्रेन होती ना त्याच्यापेक्षा 10 पटीने ही ट्रेन भारी होती. आणि लोक पण कचरा एवढे काही करत नव्हते. जर नॉर्मली कचरा झाला तरी ते सफाई करण्यावाले लोकांना साफ करायचे. खूप स्वच्छ ट्रेन होती. एवढी लॉंग जर्नी असून एवढं साफसफाई मी पहिल्यांदा बघितली. आणि वॉशरूम पण खूप भारी होते आणि स्टाफ पण खूप चांगलं होतं तिकडं. पण तिकडचं आम्ही जेवण वगैरे ट्राय नाही केलं, कारण की एकदा केलं तर हे झालं, तर झोमॅटो वगैरे केलं. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल पण की तुम्ही झोमॅटोवर कसं ऑर्डर वगैरे करायचं. आणि झोमॅटोनं ऑर्डर केलं तर ते पण खूप भारी होतं जेवण आणि क्वांटिटी पण चांगली होती आणि उरलं होतं खूप. तर आम्ही ते जे फेरीवाले असतात ना बाया, त्यांना देऊन टाकलं. तर इथे आपला हा प्रवास संपतोय. 1700 रुपयामध्ये मी इथं पोचलेली आहे. आणि बाकी रिक्षा केला त्यांनी 100 रुपये घेतले. तो वाला रिक्षा जो वृंदावनमध्ये प्रत्येकाला वाटतं की त्या रिक्षामध्ये बसून व्हिडिओ वगैरे काढावा, त्या रिक्षाने आले तर त्यांनी 100 रुपये घेतले डायरेक्टचे. आणि त्यानंतर स्टे वगैरे आहे. जर स्टे वगैरे चांगला असला इकडचा तर मी ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देईल, नाहीतर नाही सांगणार. जर चांगलं नसलं काय, तसं तर सगळं चांगलं आहे. जर कोणाला पाहिजे असेल ह्याची इन्फॉर्मेशन तर तुम्ही कमेंट करा, मी कमेंटमध्ये तुम्हाला नंबर देईल. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना तर मी तर सांगेल तुम्ही पंजाब मेल ही रेल्वे हीच बुक करा. आणि माझी मैत्रिणी, तिचा मला आता मेसेज आला आहे, तिला वृंदावनला यायचं होतं पण तिचं येणं नाही झालं, तर तिला मी आता रिप्लाय करते. आणि हा आता व्हिडिओ मी एंड करते. आणि उद्यापासून आपल्या मस्तपैकी वृंदावनच्या सिरीज चालू होतील. आणि देव करू अशीच आपली 2026च्या सगळ्या ट्रिप चांगले हो आणि अजून खूप साऱ्या ट्रिप हो. चला आता भेटूया उद्या. बाय बाय.